पावट्याचा भात. तर बघूया आपण मोहरी चांगली तडतडली ना लसूण आणि अद्रकची ही वगैरे तयार केलेली पेस्ट. कांदा टाकूया. कांदा आपण चांगला तळून घेऊया. लालसर तळल्यानंतर त्यात आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. कांदा पण चांगला तळलेला आहे. तर हे बघू शकता मी टोमॅटो पण आणि बटाटा पण यात घालून घेतलेला आहे. आपण यात आता पावटा आहे, हा माझ्या शेतातला पावटा आणलेला आहे मी, त्या पावट्याचा भात बनवत आहे. तर हा पावटा पण आपण यात घालून घेऊ आणि 2 मिनिटासाठी आपल्याला झाकण टाकायचं याच्यावर. 2 मिनिटं लागले आहेत, आपण झाकण टाकूया. बघा आपली भाजी चांगली शिकून गेलेली आहे. 2 मिनिटं आपण आता घालून घेऊया. अर्धा चमचा हळद, आपला कच्चा मसाला थोडासा, आपला हा जरी तयार केलेला भेंडी मिरचीचा मसाला हे आपण घालून घेऊया. तर मीठ आपल्याला 2 चमचे घालून घ्यायचं आहे. बघू शकता आपण सगळे परत एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. भाजी तयार झाल्यासारखी दिसते ना आपल्याला. तर आपला भात पण एकदम टेस्टी होणार आहे. हे तांदूळ मी 2 पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता हे तांदूळ आपण यात टाकून घेऊया. 1 ग्लास पाणी, एकदम टेस्टी आणि चवीदार होणार आहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा नक्की. तर आपण आता याच्यावर झाकण ठेवूया. 10-15 मिनिटात आपला भात शिजून निघेल. तर बघू शकता आपला भात शिजलेला आहे. 10-15 मिनिटात भात शिजून निघालेला आहे आपला. तर आपण यात आता अशी वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर टाकू आणि ताटात वाढून घेऊया. बघा दिसताना किती मस्त असा सुगंध पण येतोय, छान पण दिसतोय.